मतदार यादीतील घोळाची चौकशी होणार। विरोधी पक्षांना समोर आणलेले सगळे घोळ तपासण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आदेश। मराठ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये उभी फूट। भुजबळ आणि वडेट्टीवारांमध्ये संघर्ष पेटला, तर वडेट्टीवारांच्या बाजूने मैदानात उतरत तायवाडेंचाही भुजबळांवर निशाणा। भुजबळांना भाजपनं माझ्यावर आरोप करण्याकरता सोडलंय, त्यांना हा विषय काढण्याची गरजच काय होती, माझ्या संदर्भात इतका संताप का, विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल। भुजबळांच्या अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाली, त्यामुळेच मी पुढे गेलो नाही, तर मला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे, विजय वडेट्टीवारांचा आरोप। भुजबळांनी गैरसमजुतीतून वक्तव्य केलं असेल, भुजबळांना भेटून समजून सांगणार, दिवाळीनंतर सगळ्या ओबीसी नेत्यांची बैठक घेणार, विखे पाटलांची प्रतिक्रिया। ठाणे महापालिकेमध्ये मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार, ठाण्यात ठाकरे ठिकरे उडवतील, ठाण्यात 75 पारचा नारा आम्ही देतो। ठाणे महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढण्यासंदर्भात खासदार राऊतांचं मोठं विधान। ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे, फक्त भाजप आणि भाजपची जोरदार बॅनरबाजी। ठाणे मनपा भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा। राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका, नाटक करू नका, स्वतःची पोरं जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार तुम्ही। शेलारांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। तुमच्याकडे काहीच नाही असं म्हणू नका, आपल्याकडे दादा आहेत, तुमच्यासाठी बँका खाली करू, सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांचं वादग्रस्त विधान। आणि धनत्रयोदशी निमित्त सोनं खरेदी करण्याकरता ग्राहकांची गर्दी, सोन्याच्या दरात 3 तर चांदीच्या दरात 5,000ची घसरण, सराफा बाजारात ग्राहकांचा उत्साह। आता आपण एक सविस्तर बातमी बघूयात। बातमी आहे लासलगाव मनमाड भागातली। लासलगाव मनमाडसह नाशिकमध्ये बहुतांश बाजार समित्या बंद राहणार आहेत, व्यापारी बाजारात सहभागी होणार नाहीयेत। तब्बल 8 दिवस कांद्यासह सगळे लिलाव ठप्प राहणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ शकते। दिवाळी असताना काही पैसे मिळतील या आशेवर आलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा पडतीये। दिवाळीनिमित्त लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ज्या बाजार समिती आहे त्याच्यात आजपासून लिलाव बंद आहे। आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी रोज शेकडोच्या संख्येने ट्रॅक्टर येतात, शेतकरी शेतमाल घेऊन येतो, कांदे वगैरे एवढे वस्तू घेऊन येतात, मात्र दिवाळी साजरी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे। कारण त्यांच्या खाड्यावर जे कामगार असतात ते दिवाळी साजरी करण्यासाठी जातात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे मजूर नसतात, त्यामुळे व्यापाऱ्यांनीही लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे। तसं पत्रही त्यांनी बाजार समित्यांना दिलेले, त्याच्यामुळे आजपासून तर 26 ऑक्टोबरपर्यंत लासलगावसह सर्वच बाजार समित्या बंद राहणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे। एकीकडे कांद्याला भाव नाही, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे, आणि आता एक आठवडाभर बाजार समित्या बंद असल्यामुळे कांदा तरी विकावा कुठे आणि दिवाळी तरी साजरी कशी करावी असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे। बबू शेख, न्यूज 18 लोकमत, लासलगाव। नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल ओल्या मिरचीची आवक वाढली आहे, मात्र मिरचीला योग्य भावच मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। यंदा झालेला पाऊस आणि मिरचीवर पडलेला रोग यामुळे मिरचीचं उत्पन्न घटलंय। अशातच मिरचीला 2 ते 5,000पर्यंत दर मिळतोय, त्यामुळे यातून बियाणं, खतं, औषध, मजुरी याचा खर्च जाता हातात काही शिल्लक राहत नाहीये। शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे नाराजीचा सूर आहे। या वर्षी पावसाच्या यामुळे आणि रोगामुळे जवळजवळ 70% नुकसान झालेलं आहे। मिरची आज भावाप्रमाणे परवडतच नाहीये, पण नाईलाजाने शेती करावी लागते आम्हाला, आणि मजूर आणि पेस्टिसाइड याच्यामध्ये अजिबात नाही परवडत। मार्केटला आज
आलेलं आहे, काल परवा गेलेलं आहे. 3,500 ते 4,000 प्रमाणे जाते. जवळजवळ मिरचीला भाव तरी 7,000 ते 8,000 पाहिजे होता अपेक्षेनुसार. तर उत्पन्न बी नाही, भाव पण नाही, मजुरीने पण मारून टाकला. आज शेतकरीला जगावं कसं ते आम्हाला सुचत नाही. पुन्हा एकदा सुपरफास्ट बातम्या. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा इथं 80 जणांना विषबाधा झाली होती. या प्रकरणी आता सगळ्यांनी ज्या विहिरीतून पाणी प्यायलं होतं त्याचे नमुने तपासण्याकरता प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. आरोग्य विभागाकडून प्रत्येक घरात जाऊन तपासणी सुरू आहे. विषबाधा प्रकरणानंतर आमदार श्रीजया चव्हाण यांनी चेनापूर तांडा इथं भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली, त्यांना काही सूचना केल्या. सोन्याच्या दरात 3,000ची घट झाली आहे. सोन्याचे दर 1,31,000वर गेले. चांदीच्या दरात 5,000ची घसरण झाली आहे. त्यानिमित्तानं धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी बघायला मिळाली. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव शहर ते कळमजे आणि मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या. मुंबईहून पुण्याकडे कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढली. दिवाळीनिमित्त पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवंडी या आणि आळे फाटा ते बोटा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. महामार्गाचं काम सुरू असल्यानं ही वाहतूक कोंडी झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या मोबदला मागणाऱ्या 80 शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल 32 तास पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. केळी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची केळी शेतातच सडण्याच्या मार्गावर आहे. शिरूर तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेकडून मराठवाडा भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 5 शेतकऱ्यांना 7 गायींचं वाटप करण्यात आलं. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आढेवेढे न घेता नियम अटी न लादता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुलढाण्याच्या लेकीची भारतीय शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. सायली गुण हिनं भारताची मान अभिमानानं उंचावली आहे. जगभरातून 9 शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे, त्यात सायलीची निवड झाली आहे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोक. बुलेटिनमध्ये स्वागत. सुपरफास्ट 100ला सुरुवात करूया. विजय वडेट्टीवारांनी भुजबळांसह जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय. भुजबळांना भाजपनं माझ्यावर आरोप करण्याकरता सोडलाय असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला. तर हा विषय काढण्याची गरजच काय होती? भुजबळांना माझ्या संदर्भात इतका संताप का वाटतो असा थेट सवाल वडेट्टीवारांनी केला. भुजबळांच्या अंबटच्या सभेत कोयत्याची भाषा झाली, त्यामुळेच मी पुढे गेलो नाही. मला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे. भुजबळ आणि जरांगे दोघंही टार्गेट करतायत असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला. संजय राऊतांनी शिवसेना उभाठ आणि मनसेच्या युतीची घोषणा केली आहे. ठाण्यात मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार. अब की बार 75 पारचा नारा आम्ही देतो असं वक्तव्य राऊतांनी केलं. ठाण्यात ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असंही संजय राऊत म्हणाले. ठाण्याचा विकास चप्पा चप्पा, सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजपा अशा आशयाचे बॅनर ठाण्यात लागले. त्यामुळे ठाणे मनपा भाजप स्वबळावर लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या मॅरेथॉन बैठका देखील पार पडत आहेत. आपल्या पाशी काय नाही असं म्हणू नका, नाहीतर लोक तुमच्याजवळ येणार नाहीत. पूर्ण ताकदीनिशी उभं राहा. तुमच्याकरता बँका खाली करून टाकू. आपल्याजवळ दादा आहेत असं वक्तव्य सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं. नांदेडमध्ये झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर हे वक्तव्य केलं.
आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुका स्वतंत्र लढायच्या की एकत्र लढायच्या याचा महायुतीत संभ्रम असतानाच दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये सुनील तटकरेंनी माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत उबाठाचे कार्यकर्ते एकवटले। जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली। यावेळी पक्ष बळकटीकरता एकदिलानं काम करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। जयकुमार गोरेंकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑपरेशन लोटस सुरू आहे। सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे भाजपच्या वाटेवर आहेत। सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये लवकरच मोठं इन्कमिंग होणार आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष स्वबळावरच निवडणूक लढणार आहेत असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलं। महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी महायुती होताना दिसेल, बहुतांश ठिकाणी आपल्याला स्वबळच दिसेल असं किशोर पाटील यांनी म्हटलंय। जिल्हा परिषद निवडणुकांआधी महापालिका निवडणूक होण्याचे संकेत मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले। जिल्हा परिषद सोडतीत गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचा पारधी गट हा राखीव झाला आहे, तर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी ममता प्रताप पाटील या निवडणूक लढवण्याची चर्चा आहे। यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकांचा अध्याय कुठलाही विचार केलेला नसून पहिले आम्ही नगरपालिका लढवू आणि नंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार करू अशी प्रतिक्रिया दिली आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मतदार यादीत दुबार नावं असून ती वगळण्याकरता भाजपा पदाधिकाऱ्यांनी मतदार यादीतील दुबार नावांचे पुरावे तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिले आहेत। तसंच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीपूर्वी दुबार नावांवर कारवाईची मागणी करण्यात आली। राज्य सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा इशारा किंवा असा पण शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी केलाय। गेले महिनाभरापासून पवार गटाचे कार्यकर्ते अनुमानित चालताय। धाराशिवमधली ही बातमी आहे। लोणावळ्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदारांच्या प्रारूप यादीत मोठा घोळ झालाय। याच्याच विरोधात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि मतदार यादीची प्रतिकात्मक होळी केली।